तुमच्या मुलांनी 32 कंपन्या काढल्या आहेत, त्यांची नावं काल मी दाखवली, ज्यामध्ये तुमची सून पार्टनर डायरेक्टर आहे, ज्यामध्ये तुमची मुलगी डायरेक्टर आहे. या 32 कंपन्यांची नावं तुम्ही बघितली असतील, कारण ही सरकारी खात्याकडूनच आम्हाला मिळालेली आहेत, त्यांच्या वेबसाईटवर आहेत. एवढ्या कंपन्या तुमच्या मुलांनी काढल्या आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? एक असं आहे, काही कंपन्या होत्या, त्याच्यानंतर सुद्धा काही कंपन्यातून तो निवृत्त झालेला आहे. एकत्रितपणाने बहीण भाऊ किंवा पत्नी काम करतायत. त्यामुळे प्रत्यक्षातपणाने मला असं वाटतं काहीतरी 14-15 कंपन्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तटकरे साहेब, आम्ही 32 कंपन्यांची काल नावं दाखवली आणि आमची माहिती अशी आहे की 100हून अधिक कंपन्या आहेत. याविषयी काय म्हणाल? 100 कंपन्या मुळीच असण्याचं काही कारण नाही. तो निराधार राजकीय आरोप जिल्ह्यातल्या राजकारणाच्या मुळे केला गेलेला आहे. गेले अनेक वर्ष जिल्ह्यामध्ये मी राजकारण करत असताना, समाजसेवा करत असताना काही वेळेला राजकीय हे कुठे ना कुठेतरी वाद निर्माण होत असतात आणि त्या वादाच्या पोटी, निराशेपोटी ते केले गेलेले राजकीय आरोप आहेत. पण मला एक सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न विचारायचा आहे. 10 वर्षात तुमचा तरुण मुलगा 32 कंपन्या काढतो, 800 एकर जमीन खरेदी करतो. ही भरभराट तुम्हाला नैसर्गिक वाटते का? रायगड जिल्ह्याचा विकास होत नाही, तटकरे यांच्या मुलाचा विकास कसा होतो, असा प्रश्न लोक विचारतायत. त्याला आपण काय उत्तर देणार आहात? एक तर असं आहे की हे केले गेलेले राजकीय आरोप आहेत. मी मगाशी सुद्धा काही व्यक्ती बोलत असताना आपल्या जवळचं मी पाहिलेलं आहे. म्हणजे राजकारणातून ज्या ज्या वेळेला राजकीय पराजय होत असतात निवडणुकीच्या माध्यमातून, त्या नैराश्याच्या पोटी ते केले गेलेले आरोप आहेत. आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की इतकी जमीन खरेदी केली गेलेली नाही आहे. जी काय केलेली असेल ती कायद्यामध्ये, महसूल कायद्याच्या अधिनियमानुसार. सर बरोबर आहे, कायद्यामध्येच तुम्ही सगळं बसवलेलं आहे. तटकरे साहेब, कायद्यामध्येच बसवलेलं आहे. मला नेमकं सांगा, 800 एकर जमिनीचे कागदपत्र उपलब्ध आहेत असं सांगितलं जात आहे. आमच्याकडेही त्याच्या कॉपीज आहेत. मला सांगा, नेमकी किती एकर जमीन खरेदी केली आहे? मला त्याच्याबद्दलची माहित नाही, कारण मुलगा स्वतंत्रपणाने व्यवसाय निखिलजी त्यानिमित्ताने करत असतो. आणि शेवटी हे करत असताना त्याच्या माध्यमातून जे काही उत्पन्नाचं साधन मिळत असतो, शेती लावलेली आहे, त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती चांगली फलोद्यांची लागवड केली गेलेली आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे इतर त्याच्यामधला त्याचा जो व्यवसाय, विशेष करून नर्सरीचा, ज्या माध्यमातून तो कष्टाने काही गोष्टी करत असतो. खरं तर अशा काही चांगल्या गोष्टीला पाठिंबा देण्याची आवश्यकता. सर बरोबर आहे, अशा काही चांगल्या गोष्टीला असं तुम्ही म्हणताय पाठिंबा देण्याची गरज आहे. पण धीरूभाई अंबानी या देशातले मोठे उद्योगपती मानले जातात, पण त्यांनी सुद्धा अशा 32 कंपन्या एवढ्या कमी वयात काढल्या नव्हत्या. 800 एकर जमीन कधी खरेदी केली नव्हती. आणि ही जमीन खरेदी करताना तुमच्या नावाचा वापर केला जातोय. याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्हाला माहितीच नाही 800 एकर जमीन खरेदी केली, यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? असं आहे की मी सांगतोय त्याच्यावरती आपण विश्वास ठेवावा. नावाचा वापर कुठेही होत नाही. आणि व्यवसायामधून स्वतःचं जे काही रेप्युटेशन प्रत्येकजण तयार करत असतो, त्याच्या माध्यमातून लोकांच्या जवळ संबंध येत असतात. कुठे काय बळजबरी केल्याचं कुठं वृत्त नाहीच आहे. तटकरे साहेब, 800 एकर शेतीमध्ये जमिनीवर कोणी शेती करतो, यावर कसा विश्वास ठेवायचा? 800 एकर जमीन नाही आहे. किती जमीन आहे? मी हेच तुम्हाला मगाचपासून विचारतोय, किती जमीन आहे? मला ते माहित नाही. कंपनी निहाय जे असेल ते त्याच्या व्यवहाराची त्याला माहिती आहे. मी जरूर एक वेळ त्या बाबतीमध्ये आपल्याला सांगेन निश्चितपणाने. तुम्ही तुमच्या मुलाकडे चौकशी कराल अशी अपेक्षा आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, त्यांनी ही जी जमीन घेतली 800 एकर आणि 32 कंपन्या काढल्यात, यासाठी पैसे कुठून आणलेत? कारण तुमच्या इलेक्शनच्या प्रतिज्ञापत्रात या संपत्तीचा काही उल्लेख नाहीये. एक असं आहे की इलेक्शनच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तुमच्यावरती डिपेंडंट असल्याचा उल्लेख करावा लागत असतो निखिलजी. आपल्यालाही त्याचं पूर्णपणाने माहिती आहे. मी आणि माझी पत्नी याच्याबद्दलचा उल्लेख त्याच्यामध्ये निश्चितपणाने आहे. आणि प्रतिज्ञापत्रामध्ये केलेला उल्लेख हा सर्व जाहीर असतो. त्याच्यामध्ये काय वावगं नसतं. म्हणजे 2009 सालामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली, 2004 मध्ये लढवली, 99 सालामध्ये लढवली आणि 95 मध्ये लढवली. 4 वेळेला विधानसभेवरती निवडून येत असताना ज्या ज्या वेळेला प्रतिज्ञापत्र सादर करावं असं निवडणूक आयोगाने कायदा केल्यापासून त्या प्रतिज्ञापत्रामध्ये माझी जी काय आहे, ती जी काय माहिती ती त्याच्यामध्ये मी निश्चितपणाने निखिलजी दिलेली आहे. तटकरे साहेब, मला सांगा की मुलगा तुमच्या सोबत राहतो, गावी सुद्धा तुमच्या सोबत असतो, मतदारसंघात सोबत असतो, फेस्टिवल करताना तुमच्या सोबत असतो, पण 800 एकर जमीन घेतो तरी तुम्हाला सांगत नाही. कसा विश्वास ठेवायचा लोकांनी? निखिलजी, मी आपल्याला वारंवार तेच सांगितलं, व्यवसाय मुलं स्वतःची करू शकत असतात आणि ते करत असताना त्याच्यातून जे काय त्याचं
हे असतं त्याच्यात त्यांनी कायदा आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाळल्या आहेत आणि त्याच्याबद्दल काय कोणाची तक्रार असं मला स्वतःला काय वाटत नाही. मुलाचं काहीच तुम्हाला माहित नाही असं दिसतंय. किती जमीन घेतली, किती कंपन्या काढल्या, काहीही माहित नाही. मी या सगळ्यावर विश्वास ठेवतोय. पण मग एवढं सगळं साफ असताना सीबीआय चौकशीला तुम्ही तयार आहात का? निखिलजी, मी मगाशी कंपन्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणाने बोललो. किती कंपन्या आहेत किंवा काय ठिकाणी कसं रिटायर झालाय ते सुद्धा आपल्याला आरओसीच्या कागदपत्रावरनं नक्कीच त्याची पडताळणी करता येऊ शकेल.